नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय रमेशभाई कदम, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ सहकारी श्रीयुत नानुशेठ वेळेकर, माजी नगराध्यक्षा सावित्रीताई होमकळस, ज्यांनी अनेक वर्ष या भागाचं लोकप्रतिनिधित्व केलं, त्या जयश्रीताई चितळे काही कालावधी करता याच भागानं ज्यांना या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी दिली ते माझे अत्यंत जवळचे सहकारी फैसलभाई कासकर, ज्यांना आपण निवडून देण्याचा निर्धार केलेला आहे त्या साक्षीताई शिंदे, आणि त्याचबरोबर ज्यांना आपण निवडून देणारच आहात ते सुनील कुलकर्णी, आणि या प्रभागातील उपस्थित सर्वच प्रतिष्ठित बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, सध्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये आणि अनेक भागांमध्ये सहमतीच्या राजकारणाचं वार आहे. कितीही एकमेकाच्या विरोधात कितीही जरी लोक बोलत असले, वागत असले, तरी ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेला सामंजस्यपणाची भूमिका घ्यावी लागते. निवडणूक आता अशी राहिलेली नाही की मी म्हणेन तेच आणि मी सांगेन तेच लोकांनी केलं पाहिजे आणि लोक करतील, अशी काही परिस्थिती आता राहिलेली नाही. आणि सर्वसाधारणपणे आपला कोकण बघितला तर कोकणामध्येच अतिशय निष्ठेनं पक्षीय राजकारण केलं जातं. प्रत्येक जण आपापल्या पक्षीय विचारांना आणि आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाला आणि आपापल्या पक्षाच्या ध्येय धोरणाला प्रत्येक जण हा बांधील असतो, चिकटून असतो. हे विशेष करून कोकणामध्ये पाहायला मिळतं. परंतु तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात, मराठवाड्यामध्ये गेलात, विदर्भामध्ये गेलात, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इथं आपण जर बघितलं तर संपूर्ण सहमतीचं राजकारण आहे. कोकणामध्ये नाही. आपण सर्वसाधारणपणे आपापल्या भूमिकेला इतकं घट्ट चिकटून असतो. म्हटलं तर ते चांगलं आहे, वाईट आहे असं मी म्हणत नाही. म्हटलं तर ते योग्य नाही अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि पहिलीच वेळ आपली आता अशी आलेली आहे की आपण इथं शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढतायत. अर्थात ही निवडणूक संपूर्ण शहरामध्ये आम्ही एकसंघपणे लढण्याचा निर्णय केला, परंतु काही कारणांमुळं त्याच्यामध्ये यश आलं नाही. त्यावर या प्रभागामध्ये फार मोठं भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. परंतु जयश्रीताई सारख्या गेल्या अनेक वर्ष एका भूमिकेला चिटकून असलेल्या आमच्या ज्येष्ठ भगिनीच्या समाधानाकरता म्हणण्यापेक्षा त्यांचं मन मोकळं व्हावं म्हणून मला हे सांगितलं पाहिजे की रमेश भाई आणि आम्ही एकत्र कसे, हा त्यांच्या दृष्टीनं खूप मोठा अडचणीचा प्रश्न आहे. आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या दृष्टीनं हा अडचणीचा प्रश्न आहे. हे मला माहीत आहे, मला काही माहीत नाही अशातला भाग नाहीये. परंतु आज आपण जर बघितलं तर या भागामध्ये कुठेही त्यांच्या पक्षाचे किंवा त्यांनी उभे केलेला एकही उमेदवार दोन्ही आमच्या उमेदवारांच्या समोर जे मशाल घेऊन उभे आहेत त्या मशाल उमेदवारांच्या समोर त्यांचा उमेदवार उभा नाही. या भागामध्ये त्यांच्याकडे उमेदवार नव्हता का, त्यांना मिळाला नसता का, का त्यांना मिळालाच नाही म्हणून त्यांनी उभा केला नाही, हा विचार तुम्ही केला पाहिजे. उगाच भावनेच्या आरी मित्रांनो, बांधवांनो, भगिनींनो जाऊ नका. व्यावहारिक दृष्टिकोन घ्या. परिस्थिती काय आहे त्याचे खुलासे होत राहतील. मला तर आता त्या परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीमध्ये खुलासा करण्याची गरज नाही, कारण मी माझी भूमिका जाहीर केली आणि ती भूमिका मी वठवायला सुद्धा सुरुवात केली. ती भूमिका मी पार पाडायला सुरुवात केली आणि एकदा का पार पाडायला सुरुवात केल्यानंतर त्या भूमिकेवर पुन्हा पुन्हा भाष्य करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आवश्यक वाटत नाही. आम्ही जेव्हा चर्चेला बसलो त्यावेळेला मी सांगितलं की सुनील कुलकर्णींसारखा या भागामध्ये गेले अनेक वर्ष आमचा काम करणारा सहकारी आहे. म्हणजे मध्यंतरी मी शिवसेनेमध्ये नव्हतो, पण तरी सुद्धा तो शिवसेनेबरोबरच चिटकून राहिला होता. पूर्वी आज धारपबाई आहेत की नाही मला माहित नाही, अण्णा देवधर आहेत की नाही मला माहित नाही, जया जोशी आता बिचारा गेला, पण दादा जोशी आजही मला येऊन प्रत्येक निवडणुकीमध्ये विचारतो
की काय करायचं. नंदासेठ चितळे असतील, सुरेशेठ चितळे असतील, त्यांची मुलं असतील, ही आजही मला येऊन विचारतात प्रत्येक निवडणुकीमध्ये की काय करायचं. आणि त्या वेळेला जे योग्य असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मी जरी या भागाचा गेले 20-21 वर्ष आमदार नसलो तरी सुद्धा लोकांनी मला सोडलेलं नाही आणि मी त्यांना सोडलेलं नाही. लोकांनी मला सोडलेलं नाही, मी त्यांना सोडलेलं नाही. कोण कुठल्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं. मला काही ते पुन्हा निवडणुकीला उभं राहायचं होतं अशातला भाग नाही. परंतु अडचणीच्या काळामध्ये ज्या सहकार्याने आपल्याला दिवस रात्र मदत केली ते आज कुठल्याही पक्षात असतील, आज एका विशिष्ट पोझिशनला मी आहे, त्यामुळे त्यांना जी लागेल ती मदत करणं, ते कुठल्या पक्षात आहे यापेक्षा कधी काळी ते माझ्या बरोबर होते ही आठवण ठेवणं मला कायम महत्वाचं वाटलं. आणि म्हणून प्रत्येक वेळी मी त्यांना मदत करत राहिले. सुनील, आज तुला निवडणूक लढवण्याची संधी मिळालेली आहे. मला वाटतं यापूर्वी मिळालेली की मला माहित नाही, नसावी. प्रत्येक वेळी निवडणूक लढवण्याची संधी मिळालेली नाही. प्रत्येक वेळी त्याला तू थांब सुनील, तू थांब सुनील, तू थांब सुनील. आताही मी जरी सांगितलं असतं तर मी थांबला असता. पण किती काळ सांगायचं हे एखाद्या कार्यकर्त्याला. आणि म्हणून त्याची उमेदवारी आता निश्चित झालेली आहे. तू काळजी करू नकोस. तुझ्या विरोधातला जो उमेदवार उभा आहे त्याच्याकरता खड्डा खणण्याकरता त्यांच्या पूर्व पक्षाचे दोन लोक उभे आहेत त्याला खड्डा खणण्याकरता. बरोबर आहे ना? नाहीतर तुम्ही कोणीतरी म्हणाल माझ्या घरामध्ये तो गॅस सिलेंडर पोहोचवतो, माझ्या घरातलं पत्र नेऊन तो पोस्टात टाकतो, माझं लाईट बिल आणतो, पुन्हा लाईट बिल माझ्याकडनंच पैसे घेऊन भरतो, आणखीन काय काय करतो, कोणाचा घरातला सिलेंडर संपला तर तो आणतो. हे असलं काम करत असेल तर ते काम त्याला करायला पूर्ण वेळ द्या, अर्धा वेळ नको. कायम दिवसभर आपल्याला असं काम करणारा माणूस हवाय ना. पण नगरपालिकेमध्ये काम करण्याकरता तो नको तर सुनील कुलकर्णीच हवा आहे, हे लक्षात घ्या. एक चांगला माणूस तुम्हाला घरगुती काम करण्याकरता चांगला मिळेल. त्याला कशाला गुंतवताय त्या नगरपालिकेच्या याच्यामध्ये? त्याला गुंतवू नका नगरपालिकेच्या कामामध्ये. आणि नगरपालिकेच्या गेल्या 5-7 वर्षामध्ये त्यांनी काय काय उद्योग केले, सभा नाहीये म्हणून, नाही तर तुझ्या भागामध्ये मी सांगितलं असतं काय काय उद्योग केले ते. देणार ना सुनील कुलकर्णीला निवडून? नाही देणार? नक्की ना? आणि मग आता राहता राहिल्या साक्षीताई, त्यांना तर लोकांनी निवडूनच जाहीर केलेलं मला वाटतं अगोदर. आणि म्हणून त्यांनाही तुम्ही निवडून द्या. राहता राहिला प्रश्न भाईंचा. नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांचे चेहरे समोर आणा, त्यांचा अनुभव समोर आणा, त्यांच्या मर्यादा समोर आणा, त्यांच्या समोर त्यांचं काय व्हिजन आहे ते समोर आणा, ते काय करू शकतात, त्यांची काय झेप असू शकते हे समोर आणा. नेत्याच्या समोर मान वर करून बोलण्याची त्यांची ताकद आहे का, कुवत आहे का, की त्यांच्यामध्ये हिंमत आहे का, की ज्या शहरानं मला संधी दिली तर त्या शहराकरता मी कोणाशीही वाईटपणा घेईन, अशा प्रकारचं धाडस त्यांच्यामध्ये दिसतंय तुम्हाला दिसत नाही. आणि म्हणून तुतारी लक्षात ठेवा. तुम्ही तर जयश्री वहिनी, तुम्ही आणि तुमच्या सारख्यांना सांगतो की तुतारीवर बोट कसं मारायचं असं वाटत असेल तेव्हा अगोदर ते मशीन आलं की तुतारीवर बोट ठेवा, डोळे बंद करा आणि दाबा. काही अडचण नाही. आता विधानसभेला युतीचा उमेदवार झाला, आपण बटन दाबलं ना त्यांचं. लोकसभेला तुमचे युतीचे खासदार झाले, त्यांनी बटन दाबलं ना तुमचं. आता आपल्याला काय अडचण आली? इथं युतीचा खासदार होता ना का नव्हता? या वार्डामध्ये मला विशेष करून हेच सांगायचं आहे, युतीच्या खासदाराचं बटन त्यांनी दाबलं, युतीच्या आमदाराचं बटन त्यांनी दाबलं, युतीच्या नगराध्यक्षाचं बटन आम्ही का दाबायचं नाही? काय अडचण आहे तुम्हाला? काही अडचण असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून रमेशभाईंची निशाणी ही तुतारी आहे, सुनील कुलकर्णी आणि साक्षीताईंची निशाणी मशाली आहे. 2 मशीन तुम्हाला सर्वांना मिळतील. एका मशीनवर जे 2 ठिकाणी तुम्हाला मशाल दिसेल, एकाच मशीनवर बरोबर असं आहे, एका ठिकाणी 2 ठिकाणी तुम्हाला मशाल दिसेल, ती मशालीचं समोरचं बटन दाबा आणि एका ठिकाणी तुम्हाला तुतारी दिसेल. म्हणजे मशाल पेटवा आणि तुतारी वाजवा आणि 3 तारखेला धमाल करा. कराल ना? सर्वांनी टिकून राहाल ना? वेडवाकडं कोण काय सांगायला ऐकणार नाही ना. घेतोय सभा कोणाला आहे वेळ? निवडणूक आयोगासारखा नालायक आयोग आता देशामध्ये झालेला नाही. नालायक. काल निशाणी मिळाली लोकांना,
30 तारखेपर्यंत प्रचार, 4 दिवसामध्ये कागदपत्र तयार करा, निशाणी तयार करा, लोकांपर्यंत पोहोचवा. यांच्या बापानं कधी हे केलं होतं काय? पण जाणीवपूर्वक विरोधी पक्षाच्या माणसांना कुठलीही संधी मिळता कामा नये, विरोधी पक्षाच्या माणसाला कुठल्याही प्रकारची यंत्रणा राबवण्याचा पुरेसा अवधी मिळता कामा नये, म्हणून त्यांची पंचायत करायची. हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे. यातून लोकशाही दिवसागणिक अडचणीत यायला लागलेली आहे. आणि म्हणून लोकशाही वाचवायची असेल तर मुळापासून हे परिवर्तन घडवायला पाहिजे. आणि ते चिपळूणमध्ये तुम्ही घडवाल हा विश्वास व्यक्त करतो. त्या घडवण्याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.